महिलांनी या 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहावे, अन्यथा त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते. मित्रांनो, चाणक्याच्या मते महिला अनेक बाबतीत पुरुषांपेक्षा वरचढ असतात. आचार्य चाणक्य मानत होते की जी स्त्री दुर्गुणांपासून दूर राहते ती आदरास पात्र असते. सद्गुणी स्त्री घराचे स्वर्गात रूपांतर करते, तर दुर्गुण असलेली स्त्री स्वर्गाचेही नरकात रूपांतर करू शकते. आपल्या शास्त्रात सद्गुणी स्त्रीचे वर्णन केले आहे, कारण उत्तम गुण असलेली स्त्री हीच घराची शोभा असते. स्त्रीला आदर, त्याग, करुणा आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते. चाणक्याच्या मते सद्गुणी स्त्री कुटुंबाचा अभिमान वाढविण्यास सक्षम असते. स्त्रीला शक्तीचे प्रतीकही मानले जाते, त्यामुळे महिलांना त्यांच्या क्षमतांची पूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. चाणक्याची चाणक्य नीती सांगते की स्त्रियांनी नेहमी दुर्गुणांपासून दूर राहावे. वाईट गुण असलेली स्त्री केवळ स्वतःचे जीवनच उद्ध्वस्त करत नाही तर इतरांनाही संकटात टाकते. त्यामुळे या दुर्गुणांपासून नेहमी अंतर राखले पाहिजे. लोभ सोडा. चाणक्य नीती सांगते की लोभ हे अनेक संकटांचे मूळ आहे. जेव्हा ही लोभाची प्रवृत्ती स्त्रीमध्ये विकसित होते तेव्हा ती आणखीनच धोकादायक परिस्थिती निर्माण करते. त्यामुळे महिलांनी नेहमी लोभापासून दूर राहावे. जी स्त्री लोभी असते आणि इतर लोकांच्या गोष्टींकडे लोभी नजरेने पाहते, अशी स्त्री नेहमी दुःखी राहते. सर्व काही असूनही अशी स्त्री समाधानी नाही. अहंकार सुखाचा नाश करतो. स्त्रीने नेहमी आनंदी राहावे. आनंदी राहिल्याने घरात सुख समृद्धी येते. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. लक्ष्मी सुद्धा अशा घरातून बाहेर पडत नाही. त्याच वेळी जेव्हा स्त्रीमध्ये अहंकार विकसित होतो आणि इतरांना अपमानित करण्यासाठी त्याचे प्रदर्शन केले जाते, तेव्हा ते अधिक धोकादायक बनते. अहंकार असलेल्या स्त्रीचे सर्व काही नष्ट होते. त्यांच्या जवळचे लोक देखील हळूहळू त्यांना सोडून जातात. निरक्षरता नष्ट करा. निरक्षरता हा शाप आहे. शिक्षण म्हणजे अक्षरांचे ज्ञान नाही, शिक्षण म्हणजे कल्याणही आहे. एक सुशिक्षित स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून तिच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी विशेष योगदान देते. त्यामुळे स्त्रीने शिक्षणाने परिपूर्ण असले पाहिजे. एक सुशिक्षित स्त्री चांगले आणि वाईट याच्यातील फरक करू शकते. ती तिच्या कुटुंबाचे रक्षण करण्यास सक्षम असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.